कसं काय मोठा ढापा पडला मंदिरावर, पूर्ण मंदिरच पाडलं. त्या योगा संध्याकाळी 9:30 वाजता पडल्यामुळे कोण नव्हतं, मंदिर पण नवीन झालं आणि परत तिथे ओढ लावला, पार बांधून तसा लावला आपण. पार मला माहिती आहे ना, अख्ख्या महाराष्ट्रात नंबर वन होतं. फोटो घे बा. शिक्षण वर्ष परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या शेलेवाडी गावामध्ये एक तेजस्वी अलंकार म्हणता येईल असे आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी, आदरणीय कुलगुरू आणि ज्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत असे या शाळेचे माजी विद्यार्थी आदरणीय जीडी यादव साहेब यांचा आपण या ठिकाणी छोटासा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं मी या कार्यक्रम प्रसंगी स्वागत करतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सन्माननीय प्रवीण पाटील साहेब, अक्षय पाटील साहेब, माननीय विलासअण्णा पाटील माजी सरपंच, सदाशिव पाटील सर, एम के पाटील सान्ना, सन्माननीय धनंजय पाटील, भोसले सर, सीबी पाटील. श्री गणपती दादासाहेब यादव, जन्मतारीख त्यांची आहे 14 सप्टेंबर 1950, मूळगाव अर्जुनवाडा, तालुका राधानगरी. प्राथमिक शिक्षण सरांचं जीवन शिक्षण विद्यामंदिर अर्जुनवाडा या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर माध्यमिक शिक्षणासाठी इयत्ता 8वी मध्ये 1966 साली आपल्या विद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता सरांनी आणि रजिस्टर नंबर आहे सरांचा 140. महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर या ठिकाणी राजाराम महाविद्यालय या ठिकाणी सरांचं महाविद्यालयीन शिक्षण झालेलं आहे. संशोधनामध्ये सरांनी खूप काम केलेलं आहे. रसायन अभियंता, नॅनो मटेरियल रासायनिक अभिक्रियांसह गॅस शोषण आणि फेज ट्रान्सफर कॅटेलिसिस या विषयावर सरांनी संशोधन केलेलं आहे. त्याचबरोबर ग्रीन केमिस्ट्री आणि इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी आणि डेव्हलपमेंट ऑफ क्लीन अँड ग्रीन टेक्नॉलॉजी या विषयांवरती सुद्धा सरांनी संशोधन केलेलं आहे. सरांच्या या कार्याबद्दल सरांना कुलगुरू ही पदवी सुद्धा मिळालेली आहे आणि त्याचबरोबर 2016 साली पद्मश्री या भारतातील सर्वोच्च पुरस्काराने सरांचा साहेबांचा सन्मान झालेला आहे. VASI VIK औद्योगिक अनुसंधान पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर 150हून अधिक पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलेला आहे. असे हे थोर अतिथी या शाळेचे माजी विद्यार्थी आपल्याला आज सत्कार मूर्तीमध्ये आपलेले आहेत. परत सरांच्या या ठिकाणी मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो, सरांचं स्वागत करतो आणि यानंतर कार्यक्रमामध्ये मी व्यासपीठावरून मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय जीडी यादव साहेबांचं सहर्ष अशा प्रकारे स्वागत होईल. मी या गावचे सरपंच प्रवीण पाटील साहेब असतील, अक्षय पाटील असतील, त्याचबरोबर विलासअण्णा पाटील साहेब असतील, या मान्यवरांच्या शुभ हस्ते मी जीडी यादव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छित आहे. बरोबरच एवढ्या मोठ्या पदावर आपल्या या शेळेवाडी परिसरातून पंचक्रोशीतला माणूस एवढ्या मोठ्या पदावर एवढं संशोधन करतो तेव्हा खरोखरच ही सगळी आलेली लोक अभिमानानं सगळ्यांचे मूल फुललेले आहेत आणि या मुलांना पण वाटायला लागले की आपल्या ह्या मातीत वाढलेला माणूस एवढ्या जगावरच्या त्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये राज करू शकतो याचा या सर्वांना अभिमान आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. आपल्या यांचे थोडक्यात सांगायचं तर इतकं मोठं लिस्ट आहे, काय सांगायचा आपल्याला प्रश्न पडतोय. तर थोडक्यात मी सांगतो, एशियन सायंटिस्ट मॅगझिन मध्ये आशिया खंडातील टॉप 100 सायंटिस्ट जे असतात त्यामध्ये सरांचं नाव येणं हे भारतासाठी
खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आशिया खंडातल्या 100 शास्त्रज्ञांमध्ये आपल्या या परिसरातल्या यादव साहेबांचं नाव आहे. पुन्हा एकदा त्यासाठी टाळ्या वाजवूया. आणि सरांनी जे काम केलंय ते त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. त्यांनी अनेक शास्त्रज्ञांना जी प्रेरणा दिली आहे, त्यांनी संशोधनाबरोबर त्यांच्या मनात एक गोष्ट आहे की त्या IIT मध्ये मी शिकवावं किंवा अनेक लोकांना प्रेरणा द्यावी, तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना बोलावं. APJ कलाम साहेबांनी पण सांगितलं होतं की माझ्या रिसर्च पेक्षा मला आवडत काय असेल तर एखाद्या विद्यापीठात किंवा ह्याच्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला मला जास्त आवडेल. सेम तीच परिस्थिती साहेबांची आहे. त्यांना पण आवड जी आहे ती अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माझ्यासारखे अनेक शास्त्रज्ञ घडवणे ही त्यांची जी तळमळ आहे, त्यासाठी त्यांनी केलेलं मार्गदर्शन आहे ती खूप मोलाचं आहे. यामध्ये खरोखरच 111 PhD, 147 मास्टर्स आणि 48 पोस्ट डॉक्टरल रिसर्चर्स हे जे काम आहे ते खरोखर ते कौतुकास्पद आहे. एवढ्या लोकांना प्रेरणा देऊन एवढे जे रिसर्च वर्क त्यांनी केलेलं आहे आणि त्यासाठी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे की स्वतः नुसती एक पंथी पेटवली नाही तर अनेक पंथ्या पेटवणं हे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. तसं अनेक शास्त्रज्ञांना घडवण्यासाठी त्यांनी केलेली मदत आहे ती खूप महत्वाची आहे. ICT मुंबई खरोखरच कर्मभूमी आहे त्यांची आणि तिथं त्यांनी केलेलं संशोधन जे आहे जगातल्या US नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स मध्ये निवडल्या गेलेल्या भारतातल्या शास्त्रज्ञांमध्ये 2 शास्त्रज्ञांमध्ये त्यांचं नाव आहे. यासाठी पुन्हा आपण टाळ्या वाजवायला पाहिजे. भारतातल्या ह्या 2 प्रसिद्ध शास्त्रज्ञांमध्ये आपल्या परिसरातल्या माणसाचं नाव गेले. आता अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. इतकं सांगण्यासारखं आहे की ते कमीच पडावं. मी थोडक्यात सांगतो की असे महान शास्त्रज्ञ घडवण्यामध्ये तुमच्या शेळेवाडीतल्या या मातीचा पण थोडासा वसा आहे, तिथले संस्कार आहेत, तुम्ही सगळ्यांनी केलेली मदत असेल किंवा इथं येऊन शिक्षणासाठी थांबलेले त्यावेळेचे शिक्षक असतील किंवा त्यांच्या घरातील त्यांचे आई वडील या सगळ्यांचा जो वाटा आहे, त्यांचे जे कष्ट आहेत त्या कष्टाचं खरोखर त्यांनी पांग फेडलेलं आहे. एवढ्या मोठ्या पदावर त्यांनी जाऊन अनेक लोकांना मदत केलेली आहे. आता ते केमिकल वेगवेगळ्या जगातल्या मोठ्या कंपनीला मार्गदर्शन करत असतील, ऍडवाइस करत असतील, वेगवेगळ्या ठिकाणी करत असतील तर साहेबांना विनंती आहे की तुम्ही थोडस मुलांशी बोलावं आणि तुमच्या एखाद्या शब्दामधून ह्यातला एखादा शास्त्रज्ञ घडावा अशी आमची इच्छा आहे. यासाठी मी त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही ह्या मुलांशी आणि ह्या गावकऱ्यांशी संवाद साधावा. खरोखरच या गावात एक महत्वाची गोष्ट इलासा ना किंवा या जुन्या लोकांनी केली आहे की बिनविरोध ह्या वर्षी त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे राजकीय संघर्ष संपवून विकासासाठी पहिलं पाऊल त्यांनी टाकलंय या सगळ्या लोकांनी. आणि खरोखरच राधानगरी आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या गावाचं कौतुक का झालं तर यांनी बिनविरोध घेतल्या. सगळीकडे प्रचंड संघर्ष असताना ह्यांनी बिनविरोधासाठी एकत्र आले. गावाच्या विकासासाठी ही माणसं आता धडपडायला लागल्यात. पार्टी किंवा राजकारण सगळं बाजूला ठेवून शाळा इथल्या संस्था इथे करून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ह्या विद्यार्थ्याशी थोडासा संवाद साधा. पाणी तांब्या ग्रामपंचायतमध्ये मशीन आहे. पहिल्यांदा इतके पाटील लोक इथे आले. प्रवीण कुठला, अक्षत कुठला, MK पाटील कुठला, प्रिन्सिपल सुद्धा पाटील, सर्व पाटील मंडळी. त्याच्यात एक कोणतरी भोसले होता आहे ना, पुण्यात भोसले ते आज इथे आहे ना. ठीक आहे, म्हणजे सर्व पाटील मंडळी आणि भोसले आणि इतर मान्यवर. मी कशासाठी म्हटलं कारण की शेळेवाडी गावात हे हायस्कूल आहे आणि जे माझे छोटे बांधव विद्यार्थी तर मी गावाला इथे शाळेत होतो. तिथं अतिशय सुंदर वडाचं झाड, या लोकांनी त्याला तोडून टाकलं. मी त्यांना पहिल्यांदा फायरिंग दिली की का कुठे गेलं ते झाड. कारण महाराष्ट्रातलंच काय अख्ख्या भारतातलं ते नंबर 1 1चं झाड होतं. तुम्हाला लोकांना त्याची कल्पना नाही. आता तुम्हाला कोट्यावधी रुपये मिळवत आले. आणि विशेष म्हणजे काय, पाटील का म्हणले की आमची शाळा हरी पाटलाच्या घरात भरायची. त्यामुळे हे काय, हे तुमचे जे बिल्डिंग आहे नव्हते, हरी पाटलाच्या घरात 3 हे होते, बरोबर आहे.
8वी एकीकडे बसायची, 9वी एकीकडे बसायची आणि 10वी एकीकडे बसायची आणि 11वी इकडे सेपरेट ते दुसरी बिल्डिंग होती ती आहे का ते तिथे म्हणजे सरकारी बिल्डिंग होय ना. मला शाळा घेतली प्रायमरी स्कूल तिथे केली. असे हे 4 हे होते. आणि विशेष म्हणजे काय की मधलं मध्ये दार लावायचं आणि मग गुरुजी शिकवायचे. अंधार म्हणजे आता लाईट गेल्याबद्दल मला काय वाटत नाही की त्यावेळेला लाईट नव्हती. आम्ही अंधारात वरती थोडं भोग खापऱ्याची भोग काढून त्याच्यावर काच लावलेली होती आणि त्यातनं ते हे करायचे. कशी परिस्थिती बदलते बघा इतक्या वर्षात. आता तुमच्याकडे किती खोल्या तिथे आता तुमच्याकडे तुम्ही म्हणाला की ज्युनियर कॉलेज पण आहे. ज्युनियर कॉलेज सिंगल ठीक आहे. तुमच्या दुसऱ्या गावातले पण विद्यार्थी इथे येतात पूर्वी टिपकुर्लीचे नाही तिथे निघाले. आमच्या गावचे पण येत नसते. चंद्रेचे पण नाही वाळव्याला. इथे त्यावेळेला कुठले कुठले यायचे तळाशी, अर्जुनवाडा, चांद्रे आणि मग हे कुर्ली, निगवेचे सुद्धा काही विद्यार्थी ते यायचे. म्हणजे थोडी प्रगती झाली भारतात असं समजूया. प्रत्येक गावामध्ये हायस्कूल आहे. परंतु सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे की मुली शिकतात. हे सगळं भारताची जर खरी प्रगती व्हायची असेल तर मुलींना शिकवलं पाहिजे. आपल्या इकडे काय माहिती आहे ना, आई वडील मुलीला परक धन समजतात. काय पोरीचं लग्न करून दिलं की रिकामा झालो मी. ती शिकू दे अगर न शिकू दे, मुलींनी शिकलं पाहिजे. मी तर भारत सरकारच्या अनेक कमिटीमध्ये मी आहे, काही कमिटीचा मी अध्यक्ष आहे. मी प्रत्येक शिकायचं सांगितलंय की मुलींना PhD पर्यंत तुम्ही फुकट शिकवा. फुकट मुलींना फुकट शिकवा, पोरांना नाही, मुलींना फुकट शिकवा. तर ते मला म्हणाले तुमचं असं का मत आहे. तर मी म्हटलं माझं असं मत आहे कारण जर मुली शिकत असतील तर आई वडील त्यांना थांबवणार नाहीत, पैसे नाहीत, त्याचे लवकर लग्न करणार नाही. त्या मुली मोठ्या होतील, चांगल्या शिकतील आणि जर ज्या कधी काळी त्या लग्न होऊन आया होतील ते आपल्या मुलांना तसंच शिकवतील. भारत जर खरा मोठा देश व्हायचा असेल तर मुलींना शिक्षण दिलं पाहिजे आणि ते फुकट दिलं पाहिजे. इंटरनेट किंवा तुम्ही गुगल सर्च केलं तर तुम्हाला कुठेतरी ठिकाणी मी अशी भाषणं केल्यावर तुम्हाला दिसेल. मी त्याच्यात म्हटलेलं का मुलींना शिकवलं पाहिजे. आणि एवढंच नाही की मुली स्वतःचा नवरा पण शोधून काढतील. समाजात जे एकोपीपण हे व्हायचं असेल तर त्याच्यातच तुम्ही तुमच्या त्या प्रार्थनेत लिहिले बघत असेल तर ते खरोखर चांगला सुबुद्ध समाज व्हायचा असेल तर मुलींना शिकवलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आम्ही ज्या वेळेला इथे शिकायला आलो त्यावेळेला ते बापूजी सोळंके एकदा आले होते, मला आठवत आहे. बापूजी सोळंके आले होते आणि त्यांनी हायस्कूल म्हणजे आणि शेळेवाडचं का कौतुक मला वाटतंय की बाकीच्या कुठल्या गावच्या लोकांनी आमच्या गावच्या लोकांनी त्यांना जागा दिली नाही हे मी तुम्हाला. पण तुमच्या गावच्या लोकांनी सांगितलं की या 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 आमच्या गावात आमच्या गावच्या लोकांनी आमच्या गावाला हायस्कूल कधी आला देवाला माहिती. मग कधी झाला आमच्या भागशाळा तयार झाली वाळव्याच्या इथे काल गावी गेलो होतो. मला लोक म्हणाले की शाळा आमची बंद पडायला, हायस्कूल बंद पडायला असं ते मला म्हणाले. बऱ्याच ठिकाणी ती परिस्थिती आहे. इंग्लिश मीडियम आणि बऱ्याच संख्या खरं सांगू काय, इंग्लिश मीडियम हे फॅड आहे माझ्या मते, वेळ आहे. तुम्हाला जर तुमची मातृभाषाच येत नाही तर तुम्हाला इंग्रजी कशी येते. पहिल्यांदा मातृभाषेत तुम्हाला शुद्ध बोलता येतं का. आणि ज्याला स्वतःची भाषा येते तो दुसऱ्याची कधी पण शिकतो. आम्ही काय मराठी शाळेतच शिकलो. आता जरी आम्ही सगळा व्यवहार इंग्रजीमध्ये करत असलो तरी मातृभाषेत शिकलेलं आहे ना. तर आणि ते कुणीही शिकू शकतो. दुसऱ्याची भाषा तुम्ही शिकू शकता भाषा म्हणून. जी मुलं इंग्रजी शाळेत शिकायला येतात मला त्यांना धड इंग्रजी येत नाही ना मराठी येत नाही. त्यांना दोन्ही भाषा येत नाही. त्यांना
ते फक्त काहीतरी फाडफाड वाकडं तिकडे बोलतात. आई वडिलांना इम्प्रेस करत असतील ते. आई वडिलांना काय वाटतं, अरे मुलगा मला इंग्रजी शाळेत बोलायला तो पिऊन व्हायच्या सुद्धा लायकीचा असत नाही, कारण त्यांनी त्याच्या शिक्षणावरती लक्ष दिलं. तुमचं धोरण काय, इंग्रजी शाळेत मुलगा गेला म्हणजे मोठा झाला. तुम्ही विचार करा, चांगले चांगले देश घ्या तुम्ही जर्मनी घ्या, फ्रान्स घ्या, जपान घ्या, कुठले पण पोर्तुगल घ्या, स्पेन घ्या, कोरिया घ्या, ज्या ज्या जगातले लोक प्रगत आहेत, चायना सुद्धा, चीन सुद्धा घ्या, हे सगळे स्वतःच्या भाषेत मातृभाषेत. इंग्रजी ही भाषा दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी वापरली जाते. आपल्याकडे एकदम चुकीचं असतं. मी बघतो ना कधी कधी, मी आता एअरपोर्टमध्ये बसलेला असतो ना, ती आई असते ना, त्या लहान मुलाला इंग्रजीमध्ये बोलते. मी एका बाईला म्हणलं, तुला तुझी भाषा येत नाही का? त्या मुलाला तू इंग्रजीत का बोलतो? त्याला मराठी, तुझी जी भाषा असेल कुठली, ती पंजाबी सिंधी काय असेल, त्याच्याशी तू का बोलत नाही? तर ती काय म्हणते की याला पुढे याला न्यूनगंड येणार नाही, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येणार नाही, म्हणून मी शिकवतो. जर आई वडील, ऍक्च्युली खरं सांगू का, आई वडिलांनाच उलट कमीपणा वाटतो. त्याला काय वाटते, मग तर मी गंमत सांगतो, आमच्या घरी हिंदराव पाटील आले होते गावात खूप वर्ष. हिंदराव पाटील दिल्लीचे एकदा आले आणि बसले होते. मग मी घरी आलो होतो त्यावेळेला सुट्टीला. आमच्या समोर ते शिवदाच्या म्हणाले, अरे गणपतीला बोलवा, हे साहेब आले. मी गेलो बसलो, तू बोलला त्यांच्याशी काय केली. मग ते गेले, ते माझ्यावरती रागवले, म्हणाले तुम्ही याच्याशी इंग्रजीत का नाही बोलला? तर मी म्हणलं, या 4थी शिकलेला हिंदूराव पाटील, त्यांना इंग्रजी काय कळते, आणि त्याच्यात मी त्याच्याशी इंग्रजी बोलून मी त्या स्वतः त्याने आमच्या गावाचं महत्व वाढलं. मी अजून विसरलेलो नाही. तुम्ही इंग्रजीत नाही बोलला त्यामुळे आमच्या गावाचं महत्व कमी झालं. तुम्ही झाला, मी आता समजा तुमच्याशी बोललो इंग्रजी, तुम्हाला कळत नाही, तुम्ही मान अरे काय बोलतो इंग्रजी. पण त्याला भाषा ही कशासाठी आहे की समजण्यासाठी, आपले विचार दुसऱ्याला समजण्यासाठी. मी त्यांना म्हटलं की तुमचा हा गैरसमज आहे की मी त्यांच्याशी इंग्रजीत बोललो म्हणजे माझं महत्व वाटते किंवा तुमचं महत्व वाटते, तसं नसतं म्हणजे. तर ते आपल्याला आपले विचार हे त्यांच्यापर्यंत गेले पाहिजेत. म्हणून तो भाषा हे एक साधन आहे. भाषा हे साधन आहे, तेव्हा तुम्ही हे करू नका. दुसरी गोष्ट महत्वाची काय की असं कधी तुम्ही न्यूनगंड धरू नका की मी खेड्यात जन्मलोय, मी गरीब घरात जन्मलोय, मी अमक्या जातीत जन्मलोय, मी तमक्या म्हणून मी कमी आहे, हे तुम्ही कधीही समजू नका. उद्या तुम्ही कोण असणार हे तुम्हाला माहित नाही, फक्त तुम्ही चिकाटी सोडता काम. तुम्ही लहान विद्यार्थ्यांना मी सांगतोय, पण इकडे मी असं का बघतो माहिती आहे ना, कारण त्याला पण शिकवलं वाटतं म्हणून मी बघतोय. तर याचं कारण असं की मी कुलगुरू होतो, मी बऱ्याच ठिकाणी गेलो, जग फिरलं, हे सगळं जरी खरं असलं तरी मी विद्यार्थ्यांना सांगायचो. म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट इयरला जे पहिल्या वर्षात जे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतात, PhDचे स्टुडंट असतात, मास्टर, मी त्यांना सांगायचो. त्यांच्या आई वडिलांना पण मी बोलवत असेल. मी 10.5 वर्ष बोलत होतो. तर त्यावेळी त्यांना मी भाषण द्यायचो. मी त्यांना काय सांगायचो, तुम्हाला असं पटतंय का मी खेड्यात जन्मलोय? तुम्हाला असं वाटतंय का मी अशा शाळेत गेलो की आमच्या चप्पला पण नव्हत्या, आम्ही इथे बिन चप्पलाचीच जायचो. चप्पला असलेला मुलगा म्हणजे एकदम श्रीमंत, कोणाकडे पाय चप्पल पण नव्हती, ते वस्तुस्थिती. तर तुम्ही स्वतःला न्यूनगंड, आणि मी काय सांगायचो त्यांना की तुम्ही सगळे हुशार मुलं आलेले आहेत आमच्याकडे, कुठेतरी तुमचा पहिला नंबर आहे, कुठे तुमच्या गावात आहे, जिल्ह्यात आहे, राज्यात आहे, कुठे पण आहे, त्या बोर्डात आहे, तुम्ही आलात. परंतु आकाशात राहू नका, तर जमिनीवर तुम्ही तारे आहेत, पण आकाशातले नाही, जमिनीवरचे. तुम्ही जमिनीवर व्हा. त्याचं कारण असं आहे, आणि ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की मी एकदम हुशार आहे, मी याच्यापेक्षा हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे की त्याच्या शेजारी बसणं तुमच्यापेक्षा हुशार बसतो. आणि आपल्या या सिस्टममध्ये कुणाला तरी पहिला नंबर असणार, कुणाला तरी 100वा नंबर असणार. याचा अर्थ असा नाही की त्याचा ठोक नंबर आहे तो बुद्धू आहे आणि पहिला नंबर आहे तो हुशार आहे. ठीक आहे, आपल्याकडे खूप चुकीचं. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण विद्या
विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवत नाही. आपल्याकडे समजा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, गुरुजी काय म्हणतात, हे शाणा झालास का, म्हणजे त्याची जिज्ञासा ज्याला म्हणतात ती तुम्ही वाढून देत नाही. तर शिक्षकांनी असं समजलं पाहिजे की मी सुद्धा विद्यार्थीच आहे. रोज इतकं ज्ञान हजारो यांनी, आता तर तुम्हाला मोबाईल फोन आहे, ते आहे, सगळं आहे. शिक्षकांनी पहिल्यांदा विद्यार्थी व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी तर पण शिक्षकांनी विद्यार्थी व्हायला. शिक्षकांनी असं सांगितलं पाहिजे की मी गेल्या वर्षी हे शिकवलं होतं, या वर्षी मी हे नाही शिकवलं, मी दुसरं शिकवलं. आणि डायलॉग मध्ये शिकवलं पाहिजे. डायलॉग याचा अर्थ संवाद, म्हणजे की फक्त फळ्यावरती जाऊन लिहायचं नाही. ते समजा तुम्ही एक वाक्य लिहिलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला तुला समजलं का, तुला काय वाटतं याच्यावरती, त्यांना प्रश्न विचारायला शिकवायला पाहिजे. तरच तुमचे विद्यार्थी पारंगत होतील, नाहीतर नाही पारंगत. विद्यार्थ्याला ती लहान मुलं असतात, त्यांना काय 8-10 वर्षाची किंवा आता 15-16 वर्षाची मुलं असतात, त्यांना काय कळतं जास्त. म्हणून शिक्षणामध्ये हा क्रांतिकारक बदल झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवणं हा महत्वाचा भाग आहे. त्यांना गप्प बस म्हणायचे बरोबर आहे. त्या वयाचे असताना तुम्ही चुळबुळ तर करणारच. कुठला विद्यार्थी नाही चुळबुळ करणार. तर आजकाल तर मी असं सांगतो की विद्यार्थ्याचं लक्ष 5-6 मिनिटापेक्षा जास्त नसतं. 6व्या मिनिटाला त्याला काहीतरी होतं, काहीतरी होतं त्याला अंगात भूत काढला की आता मग त्याचं लक्ष नव्हतं. मग चव्हा कुठं तर तिकडे मार, काय तर तिकडे मार, कुठली मार, कोणाचा केसच खेच, कोणाचे पाक, हे असं का करतात ते. याचा अर्थ तुमच्या शिकवण्यामध्ये त्याला रस नाही, रस नाही. त्याला वाटतं की गुरुजी काय शिकवत, तो बोलू शकत नाही, विद्यार्थी बोलू शकत नाही की तुम्ही बरोबर शिकवत नाही म्हणून तो असं चुळबुळ करतो. आपण काय छडी घेऊन त्याला गप्प पूर्वी तर गुरुजी लोक छड्यात मारायचे. त्यांचा पहिला धंदामध्ये छडी मारणे, शिकवण्यानंतर. तसं तुम्ही करू नका. कारण काय माहिती ना, की लहान मुलं असतात, त्यांच्याकडे चांगली ज्याला बुद्धी असते ना, ती प्रत्येक विद्यार्थी, कुठलाही मुलगा बुद्धू नसतो, लक्षात घ्या. कुठलाही विद्यार्थी हा बुद्धू नसतो. आपण त्याला बुद्धू बनवतो, शिक्षक त्याला बुद्धू बनवतो. त्याला रोज बुद्धू बुद्धू म्हणलं तो बुद्धूच होणार, दुसरं काय होणार. तुम्ही जर त्याला सांगितलं का रे तू चुकीचं केलं, पण हे असं तू सुधारू शकतोस. पण याचा प्रॉब्लेम आजकाल काय झालं माहिती आहे ना, की लोक क्लासेसला जायला लागले. प्रत्येक पहिलीला पण क्लास. आता मला समजत नाही मग ते क्लासमध्ये डायरेक्ट जाणं कशाला शाळेत येतं. क्लासेसचं एवढं प्रमाण आहे ना. मी तर कधी आयुष्यात क्लासमध्ये गेलो नाही, मला माहित नाही. तर मी तर समजा की बुद्धू लोक क्लासला जातात, की ज्याला काही येत नाही तो. आता असं आहे की जो कोणी जात नाही तो बुद्धू. आजकाल असं झालं की हुशार पोरांनी पहिल्यांदा क्लासला गेलं पाहिजे, मग बाकीच्या गोष्टीमुळे आई वडील दुप्पट पैसे खर्च करतात. तुम्ही विचार करा ना, क्लासची काही फी काही कमी नाही आहे, क्लासची तर फी खूपच आहे. त्यामुळे आई वडील दुप्पट पैसे देतो. शिक्षकांनी असं समजायला पाहिजे की मी जर शिकवत असेल तर माझा विद्यार्थी क्लासला जाता कामा नये. मी एवढे परिश्रम नाही तर शिक्षकच हतबल होतात. म्हणत असेल की मी आता अरे काय जातात जाऊ देत ना, मग नाही तुम्ही चांगले विद्यार्थी करू शकता. आणि शिकवल्यानंतर त्या शिक्षकांनी विचार केला पाहिजे की मी जे शिकवलं ते बरोबर होतं का. आणि दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवलं. त्यांनी गृहपाठ करावे गोष्ट नाही आली, घरी जाऊन शिकलं पाहिजे म्हणून. आता लक्षात घ्या, बहुतेक मुलं शेतकऱ्यांची मुलं असतात किंवा आमच्या ही सगळी शेतकऱ्यांची मुलं. त्याच्या घरात आई काय त्यांना असं डबल शिकवणार नाही. जे शहरातल्या बाया करतात, आया करतात, बस शिकवून घे. ते काय म्हणलं, घरातल्या गाड्या जरा शेण जरा काढ बाबा, म्हशी घेऊन येतं. आम्ही तर सकाळी म्हशी घेऊनच जातो. पहिलं काम म्हणजे म्हशी नेणे, चारवणे, चांगले धुणे आणि मग घरी बनणे, हे आमचं काम होतं. आता ते बघितलं, आता वाटतं हे खरोखर आपण केलं होतं का. आता असं वाटतं हे खरोखर पण केलं होतं. हे सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आऊट मारलं होतं, बैलगाडी चालवली होती, सगळ्या गोष्टी केल्या. परंतु आणि त्याच्यामध्ये फारसा फरक नसेल. आता जरा पॅन्टा बिंटा घालायला लागले लोक. पूर्वी ते काय नव्हते, चड्डी आणि
गांधी टोपी म्हणजे कायम गांधी टोपी. शाळेत आलं की काढून खिशात ठेवायची, कारण ते सर म्हणायचे अरे टोपी खिशात घातली. मी कोल्हापूरला सुद्धा गेलो शिकायला प्रायव्हेट स्कूलमध्ये, तिथं पण असं ते गुरुजी येऊन टपली मारायची, जर टोपी दिसली ना टपली मारे, टोपी केलं असं असं असं. मला सांगायचं असं हे नतीजार्थ असं आहे की कुठल्याही विद्यार्थी हा कमी स्वतःला त्यांनी समजू नये. त्यांनी असंही समजू नये की मी गरीब आहे किंवा माझी आई शिकलेली नाही. कारण बऱ्याच लोकांच्या आया अडाणी असते, मला माहित नाही असतात किती लोकांच्या आया अडाणी आहेत, हात वरती करत, शिकलेल्याच नाही, अजिबात शिकलेल्या नाही आई, किती लोकांच्या आहेत. काहीतरी शिकल्यात आया, शिकल्यात तुमचे 5वी 6वी 8वी 10वी काहीतरी सगळ्या. अरे नशीबवान आहात तुम्ही. आमची तर आई शिकलीच नव्हती अंगठी बांधून. माझी आई अंगठी बांधत होती, इथली शेळेवाडीच्या पाटलाची पाटली तर मी त्यावेळेस साक्षरता मोहीम निघाली, तर मी आईला शिकवायला, मी आईला शिकवलं, आईला शिकवलं. प्रश्न मला केला इंग्लिशमध्ये नेटिव्ह इंटेलिजन्स स्वतःची बुद्धिमत्ता. ती काय म्हणाली की तू हे गम भनवत वगैरे असल्या गोष्टी शिकून माझ्या इथे चुलीजवळ पड, त्या चुलीजवळ तुला काय दिसतंय ना त्याच्यावरनं मला तू अक्षर शिकव. ज जाळाचं जाळ बरं. आता तुम्ही जला काय झाड म्हणता, तुम्ही झाड जर बघितलेलंच नाही आयुष्यात, जाळ बघितलेलं असतो. ती म्हणाले ज जाळाचं पाहिजे, चुलीचं पाहिजे, लाकडाचं पाहिजे. हे जे आहे ना याला खरं शिक्षण म्हणतात. आपण दुसऱ्या कुठल्या ज्या बघितल्यानंतर टरबूज कधीतरी बघितलेलं असतं, पण बाकीच्या गोष्टी आपण बघितल्या नसतं, बरोबर आहे. त्या ती म्हणजे त्याच्यातनं आता दुसरी गोष्ट सांगतो. मी TID केली आणि मी गावी गेलो, माझं थिसिस घेऊन गेलो. म्हटलं आता आईला जरा दाखवायचं, तुला तरी काय इंग्रजी थोडंच कळते, ती अशी पानं अशी उलटत गेली अशी. म्हणाली तू खर्चिक मुलगा आहेस. खर्चिक मुलगा आहे. मी का त्याच्या मागच्या बाजूला का तू एक बाजूला दुसरी बाजू दुसरी बाजूचं निम्म झालं असतं, हे सांगितलं पुढं निम्म झालं असतं. हे ह्याला काय म्हणतात नेटिव्ह इंटेलिजन्स. म्हणजे तो जो हुशारी असते ना ती फक्त काय तुम्ही चांगल्या घरात जन्माला म्हणून तुम्ही शिकला म्हणून नाही, तुम्ही कुठेही जन्मात तुमच्याकडे ती बुद्धिमत्ता असते, फक्त आपल्याला तिला चालना दिली पाहिजे याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट सांगतो विद्यार्थ्यांना तुम्हाला, मी कसा शिकलो. मी स्वतःहून इंग्रजी शिकलो, मी स्वतःहून बऱ्याच ह्या गोष्टी शिकलो. मी माझ्या इथे एक गोष्ट झाली, आता हे तुम्हाला आता सांगतो. तुम्ही गुरुजी तुम्ही आता ते निकम गुरुजी आहेत का जीवन एक्सपायर झाले कधी? जवळजवळ 15 वर्ष. निकम आमचे पहिले गुरुजी निकम बेडक्याचे एक्सपायर झाले. ते पहिले आपले हे होते, पहिले मुख्याध्यापक. मजा सांगतो. आता मी 9वीच्या परीक्षा दिली आणि तिथे दरवर्षी शिक्षक नवीन यायचे. आता तुम्ही टेम्पररी आहात का परमनंट? ट्रान्सफर होऊ दे, पण तो परमनंट आहे ना, त्यावेळेला दरवर्षी निराळेच टीचर यायचे. तुम्हाला आठवत असेल आम्हाला कसले टीचर आले. आता ते निकम गुरुजी होते मुख्याध्यापक, त्यांची अडचण काय झाली की पेपर तपासायला टीचरच नाही. मला त्यांनी अर्जुनवाड्यातनं बोलून दिलं. मी 9वीत होतो, मी 9वीची परीक्षा होती, मला 8वीचे सगळे पेपर दिले. म्हणाले की हे तू करेक्ट चेक करून आण, मी जिवंत असेपर्यंत कुणाला सांगू नको, म्हणून मी विचारलं. मी सगळे 8वीचे पेपर सगळे चेक करून रिझल्ट लावून दिला. आता त्याच्यात लक्षात काय गंमत म्हणजे किती. आता माझेच काही मित्र होते खेळायचे, ओके, काहीतरी लगोरी खेळणे, काही लोक नापास झाले. आता ते माझे मित्र होते, मी त्यांना नापास केला, मी त्यांना पास नाही केलं. मी सगळं केलं आणि गुरुजींना नेऊन दिलं. रिझल्ट ज्या दिवशी लागतो, काहीतरी 1 मेला रिझल्ट लागतो, त्या दिवशी रिझल्ट लागला. मी मनातल्या मनात हसत होतो, कारण मी पेपर करेक्ट केला. मी 9वीत असताना 8वीचे सगळे पेपर मी करेक्ट केले होते.
कारण टीचरच नव्हता. सगळे ते टेम्पररी टीचर 10 महिन्याचे 11 महिन्याचे ते गेले सोडून. मग पेपर करेक्ट कोण करणार? अशी परिस्थिती होती. आणि मी आता का सांगतोय की म्हणजे मला शिकायला म्हणजे मी स्वतः शिकलो. तर तुम्हाला जर शिकत असताना ना तुम्ही असं समजायचं की मी हा धडा उद्या माझ्या मैत्रिणीला किंवा माझ्या मित्राला शिकवणार. मी कसं शिक्षक होईल. तुम्ही जर शिक्षकाची भूमिका, मी उलट सांगतोय, विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका घेतली तर ते जास्त शिकतील आणि शिक्षकांनी विद्यार्थ्याची भूमिका घेतली तर जास्त शिकतील. आजकाल काय होते की उलट शिक्षकाला वाटतं की मी सगळं मला येतं, जगातलं ज्ञान माझ्याकडे आहे, मोबाईल फोन मध्ये सगळं आहे आणि टिप्स. त्यामुळे गुरुजींच्या विषयीचा आदर ही कमी होत चाललेला आहे. पूर्वी माहिती आहे ना, विद्यार्थी गुरुजीला बघितले की घाबरायचे किंवा ते एक आदर असायचा. भीतीदायक आदर, भीती जरी असली तो आदर असायचा. आता ते नाही. आजकाल ते बदललं. उलट कोणतरी गावातला पुढारी येतो, माझ्या पोराला तुम्ही कमी मार्क दिले, नापास केला, धमकी देऊन गेला. अशी कितीतरी उदाहरणं. गावातले पुढारी येऊन शाळेतल्या शिक्षकाला धमकी देऊन जातात. कशी शिकणार मुले? नाही शिकणार. म्हणून मी काय सांगतोय की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की मी ही पुढे कुठेतरी मोठा होऊ शकतो असं ठरवायचं. मला माहित नव्हतं, खरं सांगतो. मी काय माहिती आहे ना, मी माझ्या कामात एकदम हुशार होतो. सगळा अभ्यास करायचा, मला सगळं तोंडपाठ यायचं, सगळे धडे पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत सगळं माझ्या डोक्यात असायचं. गणित याच्यात असायचं सगळं. आणि आमचे गावचे एक शिक्षक होते, काल त्यांचा मुलगा मला भेटला होता. तो म्हणजे त्यांच्या वडीलचा मला ज्ञानेश्वरच म्हणायचं. मी म्हटलं कशासाठी म्हणत? ते म्हणजे तुम्हाला ते काय ज्ञानेश्वरच म्हणायचं. म्हटलं हो. मला एक दुसरे म्हटलं माझे प्रायव्हेट शिक्षक ते मला भास्कराचार्यच म्हणायचे. मी त्याचे गणित सगळे फटाफट सोडायचे, मला भास्कराचार्यच म्हणायचे. परंतु एक लक्षात घ्या की मी जे यश मिळवलं त्यांनी मी कधी हुरळून गेले किंवा मला असं वाटलं नाही की मी कोणीतरी आहे. मला कधीच असं वाटलं. मला अजूनही वाटते की मला बऱ्याच गोष्टी येत नाही ज्या मला आल्या पाहिजे. मी रोज सकाळी 4ला उठतो. मी इयत्ता 3री मध्ये सुद्धा 4ला उठायचो. मी आता पण 4 वाजताच उठतो. मी माझा अभ्यास करतो, माझी कामं करतो, मी व्यायाम करतो आणि मग दिवसभर माझं असतो आणि मी जगभर फिरत असतो. मला वाटतं म्हणजे आता उद्या मी गेलो ना परवा, त्यानंतर मी मुंबईला 2 तारखेलाच राहतो, बाहेरच असतो. मला सांगायचं आहे की कुणी कमीपणा समजून, कुणी कुठल्याही विद्यार्थ्यांनी समजून की कधीही सांगू की मला मी श्रीमंत आहे, मी गरीब नाही, असं सांगायला पाहिजे की मी हे करू शकतो, मी हे करू शकतो. कोणी असं समजू नका की मी काहीतरी ग्रेट केलं, मी नाही. मी तुमच्यासारखाच होतो. एक शर्ट आणि एक चड्डी 8 दिवस घालायचे. आता असं नाही ना. आता ते प्रत्येक दिवशी वेगळा बदल. आणि आता कसं वेगळे आहेत गणवेश. आमच्या वेळा कुठला गणवेश? वेश असला तरीच धन्य. गणवेश ही गोष्ट फक्त वेश पाहिजे. गणवेश कुठला? त्याला गणवेश भांडण. आणि मला अजून एकदा आठवते की मी एकदा 9वीत असताना संस्कृत परीक्षा होती, 6 महिन्याची परीक्षा होती आणि आमच्या गावात कुस्तीचं मैदान होतं आणि माझी पण कुस्ती होती, 39 नंबरची कुस्ती. आता तर त्या दिवशी तर संस्कृतचा पेपर. आता परीक्षा द्यायची का कुस्ती करायची? 2 वाजता पेपर सुरू आहे. कुस्तीचं मैदान 3:30ला सुरू होतं. 2 ते 3 मी पेपर लिहिला. सायकल त्या दिवशी आणली. आमच्या गावात एकाच घरात सायकल होती, ते म्हणजे आमच्या घरात. की मी सायकल घेऊन आलो आणि मग ते मला अजून आठवते, संस्कृतचा पेपर दिला आणि मी गेलो आणि ते कुस्ती माझी ते काय म्हणतात त्याला सोडवण्यात आली. बरोबर. त्याच्या माझ्या प्रतिस्पर्ध्याचं नाव महादेव काशीद होतं, तळाशी. आता मला माहित नाही तो कुठे, अजून मला आठवत.
आणि ते गंगा तिरकर सर आमचे टीचर होते. ते इंग्लिश आणि संस्कृत शिकवायचे शाळेत हायस्कूल शाळेत आणि मला पैकीच्या पैकी मार्क्स दिले 10-15 आणि ते मला काय म्हणाले, तू या शाळेत शाळेजवळ येते. तू कोल्हापूरला प्रायव्हेट हायस्कूलला जा, माझे वडील तिथे पर्यवेक्षक आहे, ते मुख्याध्यापक होते, तू इतकं सुंदर संस्कृत हे करतो, तू तिथे जा. ऍक्च्युली त्यांनी मला कोल्हापूरला जायला सांगितलं. आणि सगळ्यात मजेची गोष्ट, मला हे लोक दाखलाच देत नव्हते. जे ते निकम गुरुजी आहेत ना, ते दाखलाच देत नाही. मी बिन दाखल्याच्या कोल्हापूरच्या शाळेत शिकत होतो. तिमाही परीक्षा सुद्धा दिली बिन दाखल्याची. मग आणि त्यावेळेला काय झालं, मग माझे वडील इकडे आले त्यांना भेटायला, की म्हणाले दाखला तरी द्या. मग त्यांनी काय माहिती आहे ना, काहीतरी पळवाट काढली की तुम्ही फी द्या, की 3 महिन्याची फी द्या. काहीतरी महिन्याला 2 रुपये की काहीतरी होती, 2 रुपये ते माझ्या वडिलांनी दिलेली. मग माझा दाखला मला देण्यात आला. तोपर्यंत दाखलाच मला देत नव्हती. का मग तू गेलास तर गावची तुमचे पोरं येणार नाही, ते गुरुजीची तेच घेते. परंतु ते गंगा तिरकर सर, ती कुस्ती आणि ते संस्कृती मला आता काय आठवतं की नाहीतर या शाळेत मी परत आलो असतो. दाखला दिला नसता तर मी परत आलो असतो. मी मग कोल्हापूरला गेलो याचं कारण की ज्यावेळेला शिक्षकच नव्हते, 3 शिक्षक मोजून 3, बरोबर ना, 3 शिक्षक असायचे फक्त, आणि कधी कधी 4 असायचे, 3 किंवा 4. ऋतू पाटील तुमच्या वेळेला 4 शिक्षक असायचे. आता किती आहेत? आहे ना, म्हणजे तेवढं तरी पाहिजेच ना, नाहीतर काय. आपण त्याचा फायदा सांगतो. आमच्या गावात पण शाळा पूर्वी 4थी पर्यंतच होती. आता हे कशासाठी आणले तुम्ही? मुलांना आवाज ऐकू येतो का मागे? अरे मग मगापासून मी बोललं, फुकट गेलं मला. हे जोडू देत तर मुलांना सर्टिफिकेट देऊया. जरा कौतुक वाटेल तुमच्या. चालेल. मी याच्या अगोदर बोललो ते ऐकलं की नाही? काहीच नाही ऐकलं. मी काय सांगितलं म्हणजे ना, की तुम्ही सगळी मुलं खूप हुशार आहात, फक्त तुम्ही चिकाटी सोडता कामा नये. आणि जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला शिक्षक समजायचं आणि असं समजायचं की मी माझ्या आईला शिकवते, किंवा माझ्या मैत्रिणीला शिकवते, किंवा माझ्या भावाला शिकवते. त्यामुळे तुमच्या लक्षात जास्त राहील, कारण तुम्ही दुसऱ्याला शिकवायला जाता. आणि मी हेही सांगितलं शिक्षकांना की त्यांनी विद्यार्थी समजून शिकायचं. त्याने असं सांगितलं पाहिजे की मागच्या वर्षी मी हा धडा घेतला होता, या वर्षी याच्यात नवीन काय. कारण ज्ञान हे बदलत जातं, क्षणाक्षणाला बदलत जातं. ते मी त्यांना सांगितलं, कारण मी तसं शिकलो. आणि एक गोष्ट, गमतीची गोष्ट सांगितली की मी 9वीत असताना 8वीचे सगळे पेपर मी चेक करून निकाल लावून दिला होता, कारण ते शिक्षकच नव्हते. काय तुम्हाला, आणि म्हणून विचारलं की ते निकम सर जिवंत आहेत का? त्यांना मी वचन दिलं होतं की ते जिवंत असेल तर मी कोणाला सांगणार नाही. तेवढं ते गोपनीयता मी. सो मी तुम्हाला काय विचारलं की किती विद्यार्थ्यांना नंबर मिळाला? तर विद्यार्थी याच्यात पहिला नंबर प्रत्येक वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांनी उभा राहा. कोण आहे पहिला नंबर? याचा आहे मागच्या वेळेला किंवा मागच्या वर्षी ठीक आहे, अजून तुमचे रिझल्ट उभा राहा. मग त्यांना पारितोषिक नाही मिळालं का? कार्यक्रम 1 मेला तो कार्यक्रम आहे. कुठला निकालाचा गेल्या वर्षीचे? गेल्या वर्षी. आता या वर्षी याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय बघितली? तिन्ही मुली आहेत. 4 मुली आहेत ना. मी प्रत्येकीला 1,000 रुपये प्राइज देणार. तुम्ही फक्त नाव द्यायचं
तुमच्याकडे UPI असेल तर मी तुम्हाला आत्ताच पैसे ट्रान्सफर करतो. माझ्याकडे कॅश नाही, माझ्या खिशात काहीच नाही. मागे एकदा मी असं बोललो नाही, MQ पाटील मला फोन करून विचारायचे कधी पैसे देणार आहेत तुम्ही. त्यांना वाटलं की मी असं थापा मारतो. आठवतं तुम्हाला ठिपकोरीचे इंद्रावाडाचा पुतण्या त्याला मिळालं की त्याला मिळालं नाही, मिळू द्या कुणाला पण BS पाटील हे BS पाटलाचा मुलगा आहे. पण मी दिले पैसे दिले. तर मी काय म्हणतो, या मुलींना मी प्रत्येकी 1000 रुपये देणार, कळालं? आणि खर्च करू नका, आईला देऊ नका, तुमच्या याच्यासाठी वापरा, शिक्षणासाठी पुस्तकं घ्या, काहीतरी करा, मी देणार. तुम्ही त्यांची नावं द्या, चालेल. कुणाकडे UPI आहे, कुठल्या शिक्षकाकडे नाही, तो प्रामाणिक शिक्षक त्यांच्यापर्यंत पोहोचवणार हेडमास्टर तुमच्याकडे UPI आहे. गुगल पे तर मी तुमच्या हेडमास्टरना पाटीलच ना, त्यांना मी 4000 रुपये देणार आहे. पुढे येणार नाही का? 5 आहे की 6 आहे? 6 आहे. ठीक आहे, माझं काय बिघडत नाही. ठीक आहे, मी त्यांना माझं भाषण झाल्यानंतर मी ट्रान्सफर करतो, मी त्यांना द्यायचं. कशासाठी मी म्हणतोय की मला आनंद आहे की मुली शिकतात. सांगितलं तर मुलींच्या शिक्षणाबद्दल मी बोललो आणि मी माझ्या इन्स्टिट्यूट मध्ये 370 स्कॉलरशिप तयार केल्या, 25,000 ते 3 लाख रुपये. आणि मुलींना मी प्रोत्साहन द्यायचं, मुलींच्यासाठी खास हे करतो, कारण मला माहिती होतं की आमच्या गावात शाळा नव्हती. माझ्या बहिणी खूप हुशार होत्या, पण पुढे शिकू शकल्या नाहीतर काही प्रोफेसर झाले असतात, असं मी अजून म्हणतो. काही प्रोफेसर झाले असतात, इतके हुशार होते, परंतु काही नाही, काही चूल मूल शेतीत जाणे हीच कामं त्यांनी केली. तर मुलींनी शिकलं पाहिजे, खेड्यातल्या मुलींनी जास्त शिकलं पाहिजे. आणि जे बसले तिथे पाटील मंडळी त्यांनी असं बघितलं पाहिजे की मुली पुढे कॉलेजला जाणार, शिकणार. असं समजू नका की अरे परक्याचं धन आहे म्हणून तिला नाही शिकवत, नाहीतर मी तुमच्या गावात येणार नाही परत. तुम्ही ज्या ज्या मुली शिकतात त्यांना तुम्ही पुढे शिकवा, चांगल्या कॉलेजमध्ये पाठवा, त्यांना शिकू द्या, कारण भविष्य मुलींच्याच हातात आहे. कळालं ना? मी अशा बऱ्याच गमती सांगू शकतो, पण प्रोफेसर मला जो व्यवसाय आहे शिकवण्याचा, संशोधन करण्याचा, लिहिण्याचा, जगभर फिरण्याचा, व्याख्यान देण्याचा, मला व्यवसाय आहे. आणि उद्योगधंद्यानं सल्ला देतो. बऱ्याच भारत सरकारच्या बऱ्याच कमिटीमध्ये मी आहे, बऱ्याच कमिटीचा मी अध्यक्ष आहे, कित्येक शास्त्रज्ञांची निवड केलेली आहे. पण मला कधी असं वाटलं नव्हतं की मी एका छोट्या गावात शिकलो किंवा एका छोट्या शाळेत शिकलो किंवा तुमच्यासारखे जर मी मस्ती केली असेल, कारण आम्ही खेळात पण मी खूप पटायचं असतो. मी नुसतं वक्तृत्व स्पर्धा किंवा लिखाण नाही, खेळात सुद्धा मी खूप खेळ होतो. मी किती व्हॉलीबॉल खेळायसाठी मी कुठे कुठे गेलो. मी मुंबई विद्यापीठाला रिप्रेझेंट केलंय व्हॉलीबॉलमध्ये. एवढे आम्ही हे करायचं. इथं मला शेरवाडीला पण सांग, म्हणजे अर्जुनवाडाचा सांग भारी होता एकदम, आणि वाळवे 3 गाव. कधी कधी कासारवाडीची पण लोक असतात. आणि मला अजून आठवतं. आणि मी कशासाठी सांगतोय की खुशाली म्हणून नाही, मला असं सांगायचंय की जिथे जिथे आपल्याला राजकीय धोरण, बऱ्याच राजकीय धोरणांवरती मी काम करत असतो. बरेच राजकीय धोरण असतात, म्हणजे सरकारचे पॉलिसी त्या कमिटीमध्ये, त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, हे मी तुम्हाला सांगतो. आता सध्या मी लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून आहे. पूर्वी ते नागपूर युनिव्हर्सिटीचा भाग होता, त्याची सेपरेट झाले. मला सरकारने त्याचा अध्यक्ष बनवलं. ते म्हणाले की तुम्ही ICT ला जसं एवढं नावारूपाला आणलं, तुम्ही याला पण आणलं.
मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे. मला जावं लागतं नागपूरला दर महिन्याला. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की या गोष्टी आपण कधीही कल्पनेत सुद्धा आणल्या नव्हत्या. फक्त काय होतं की चिकाटी सोडायची नाही, व्यसनाला आधी नाही जायचं, काही करायचं नाही. आपण आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापासून विचलित नाही झालं पाहिजे. कित्येकदा असं वाटतं काय आहे की या भिंतीच्या आत तुम्हाला काय माहित नाही, तुम्ही इथेपर्यंत आलेले असतात आणि तुम्ही इथेच सोडून द्या. चिकाटी कधीही सोडायची नाही. तुम्हाला असं वाटलं की अपयश येत आहे, ते अपयश माझ्यामध्ये क्षणभंगूर आहे. अपयश क्षणभंगूर आहे. अपयश तर त्याच्यावर तुम्हाला सांगतो की माझी इच्छा होती की SSC ला महाराष्ट्रात पहिला यायचं. माझी तयारी ती होती, माझी खूप तयारी होती. आणि कसं दुर्दैव असतं, आणि मी हायर मॅथमॅटिक्स घेतलं होतं म्हणजे, आणि त्याचे 2 पेपर असतात 50-50 मार्काचे. एक पेपर सकाळी झाला, दुपारी त्यांचे सेंटरच बदललं, दुसरीकडे नेलं. आणि आम्ही 3च विद्यार्थी होतो, ते रूम मध्ये बसलेलो आहे, कोणी पेपर द्यायला येईल. आणि शेवटी एक पिऊन दार बंद करायला लागला. आम्ही त्याला म्हणलं अरे परीक्षा काय झाली, आम्ही तरी इथे बसलेलो. तो म्हणजे परीक्षा इथे नाहीये, परीक्षा महाराष्ट्र हायस्कूलमध्ये. आम्ही पेन घेऊन कसं तरी पळत 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 गेलो त्या हायस्कूलमध्ये. आणि ते पर्यवेक्षक असतात ते एक्झामिनरचे, ते आत येऊ दे ना. ते म्हणतात तुम्ही आता कसे करायचं, पेपर सोडून तास होऊन गेला. 2 तासाचा पेपर होता, 1 तास गेले नाही. आणि आम्ही रडायला लागलो, तिघे आम्ही रडायला लागलो. मग त्यांनी काय केलं, त्यांनी दिलं बसायला आम्हाला. फक्त 20 मार्काचे प्रश्न मी सोडू शकलो, म्हणजे 50 पैकी 20. मला 70 मार्क पडले. मी जर बसलो असतो, जर मला 100 मार्क पडले असते तर मी महाराष्ट्रात पहिला आलो. दुसरी गोष्ट मी रडत गेलो. मी कारण स्वतः जेवण करून खात असेल. मी गंगातीर्थ सरांकडे गेलो, म्हणजे की सर मी आता ड्रॉप घेणार आहे, मी बसणार नाही, मी माझा नंबर येणार नाही. ते म्हणाले का, म्हणलं मी तो पेपरच मला सोडू शकतो ना, असं झालं. ते काय मला म्हणाले माहिती की आयुष्यात काय SSCचं महत्वाचं नाही, त्याच्यात कितीतरी तुला पादाक्रांत करायचंय, तू कशाला घाबरतोस. आणि SSC ला पहिला आला म्हणजे तू मोठा होतोस असं नाही. तेव्हा तू मी कधी विसरलो नाही, तू असं घाबरून जाऊ नको. एक ऍक्सिडेंट झाला, तुला पेपर नाही पूर्ण सोडवणार. मी त्यांचे शब्द मी आतापर्यंत कधी विसरलो नाही. त्यामुळे मी परत परीक्षा द्यायला दिला, तरीही माझा नंबर होता पहिल्या 30मध्ये. आणि तुम्ही विचार करा की मला ते राहून वाटायचं कधी काय आपला नंबर गेला एवढे. त्याच दिवशी त्यांनी कशाला ते सेंटर बदलावं, दुपारचं सेंटर बदललं त्यांनी. कारण काय माहिती, फक्त 3च विद्यार्थी आहेत म्हणून, दुसऱ्या शाळेत नाही. तर हे आपल्याला कोण पुढे बाहेर जाऊन म्हणजे आम्ही बोर्डावर गेले, तर कोण जाऊन बोर्डावर बघणार. तुम्ही आत गेल्यावर पहिल्यांदा वर्गात गेले. थोडक्यात मला काय सांगायचं की त्यांनी मला कुठेही थांबवलं नाही. तो एक जीवनातला उदास होता. मला असं नाही वाटतं की आता तर माझा SSCचा पहिला नंबर गेला म्हणजे मी आता अपयशी होणार आहे, कधीही वाटलं नाही. सो सांगण्याचं मला असं म्हणायचं आहे की तुम्ही असे कितीतरी गोष्टी तुमच्या जीवनात येते ना, तुम्ही हतबल व्हा, तुम्हाला असं वाटेल की अरे आता काय नाही, याच्या पुढे काय, असं कधीही समजू नका. तुम्ही कधीही समजू नका. मला कोणतरी फोन करते, मला वाटतं शिवाजी युनिव्हर्सिटीत नाही येते की नाही. हो त्यांचं स्कूल. गुड मॉर्निंग सर. मी आलो इकडे शेळेवाडीला. मी येतो 12:30ला आहे ना आपली मीटिंग. हा मी येतोय. डायरेक्टली तुमच्या ह्याच्यात त्या काउन्सिल हॉलमध्ये यायचं ना. ओके वेलकम. तर मला काय म्हणायचं आहे की तुम्ही चिकाटी सोडू नका. आणि दुसरी गोष्ट काय, कित्येकदा हे माहीत नसतं की दुसऱ्याला मदत करायला शिका. मग फक्त मला चांगले मार्क्स मिळाले असं नाही करायचं. माझ्या शेजारीला सुद्धा चांगले मार्क मिळाले जर असं तुम्ही विचार केला ना, तर त्याचा अर्थ काय, तुम्ही ज्ञान दुसऱ्याला देऊ इच्छिता.
कदाचित त्याच्यामुळे तुमचाही फायदा होईल, कारण तुमच्या काही ज्या शंका प्रश्न असतील ते दूर होते. दुसऱ्याला सांगताना तुम्ही म्हणाल अरे असं असं करायचं, ती म्हणते की नाही असं करायचं, मग तुमची चर्चा होईल आणि त्या चर्चेवरनं काहीतरी चांगलं निष्पन्न होईल. म्हणून तेही केलं पाहिजे, खेळायला पाहिजे. तिथे तुमच्याकडे खेळासाठी काय आहे? पण गावची मंडळी तुम्हाला मदत करतात, सहकार्य आहे सगळ्या स्पर्धेला नेताना गाडी असं सगळ्या बाबतीत मदत करतात. चांगली गोष्ट आहे. शेळवडीकरांचे आभार मानतो आणि या गोष्टी खेळाची सर ग्रँड नसल्यामुळे इन्स्ट्रुमेंट नसले तर यांनी स्वतः आणून दिले, तरीच काही मिळाला लागतील ते देतात. अरे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमचा इथला आमदार कोण आहे, तुमचा खासदार कोण आहे, त्यांच्याकडे इतके पैसे असतात, दरवर्षी 5-5 कोटी त्यांना त्यांचा अधिकार. आमदारांचे प्रतिनिधी आहेत अक्षय पाटील आहेत आमचे, तुम्ही त्यांच्याकडनं ते घेतले पाहिजे. तुम्ही तो प्रोजेक्ट बनवायचा आणि त्या आमदारला नेऊन द्यायचा किंवा त्या खासदारला नेऊन द्यायचं आणि त्यांनी ते पैसे कलेक्टरकडे येतात आणि कलेक्टर खर्च करतात. फक्त प्रपोजल तुमचं असलं पाहिजे. ते फक्त इलेक्शनच्या काळातच झेंडा घेऊन येणाऱ्याला हे नाही, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही काय केलं, तुमच्या गावात येतील की नाही, आता कोणतरी येतील की नाही, येणार असतील. एम.के. पाटील लक्षात ठेवा काय बोलत, त्यांना सांगा आमच्या शाळेत बघा असे इतके चांगले विद्यार्थी, गुणवान विद्यार्थी आम्ही तयार करतोय, तुम्ही त्यांच्यासाठी तर काहीतरी करा. परंतु तो प्रकल्प बनवला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित लिहून काढला पाहिजे काय आणि त्याचा खर्च प्लॅनिंग करून दिलं ना ते देतात. असं नाही की देत नाही. मी बंटी पाटीलला सांगून आमच्या गावातला एक रस्ता करून घेतला. मला काय म्हणायचं आहे की तुम्हीही तसं करा आणि हेच तुमचं खरं धन आहे. माझी विद्यार्थी हेच तुमचं खरं धन आहे. तुमचा माझी विद्यार्थी संघ बनवा, माझी विद्यार्थी संघ बनवा. ते एम.के. पाटलांनी बसलेले अध्यक्ष करा त्यांना. जितके माझी विद्यार्थी आहेत ना त्यांना तुम्ही तुमच्या संघामध्ये घ्या. कमी वर्गाने ठेवा. एक कायम त्याला काय म्हणतात ते जीवन शुल्क काहीतरी असं 100 रुपये मेंबर कायमचा जन्मभर. आणि दरवर्षी त्यांना कुठल्या तरी प्रोग्रामला त्यांना बोलवा. तुम्ही डिसेंबरमध्ये बोलवा किंवा उन्हाळ्यात बोलवा. त्यांनी सगळ्यांना पत्र पाठवायचं, त्यांना सांगायचं की तुम्ही या आमच्या शाळेला भेट द्या. कोणीतरी येईल आणि कोणीतरी काहीतरी करेल तुमच्यासाठी. शाळेला भेट देऊ. तुम्ही तसं केलं पाहिजे. तुम्ही माझी विद्यार्थी संघ बनवा, तो महत्वाचा भाग आहे जीवनातला. आणि जितके इथे शिक्षक होऊन गेले माझी, त्यांना एक दिवशी बोलवा आणि त्यांचा सत्कार. जेवढे इतके शिक्षक होऊन गेले तर सगळ्यांना तुम्ही बोलवा आणि त्यांचा सत्कार करा, कारण त्यांनी घडवलेले आहेत विद्यार्थी. त्यांना विसरू शकत नाही तुम्ही. त्यांना बोलवा, त्यांना बोलवा, चांगल्या विद्यार्थ्यांना बोलवा. जे कोणी तुमचे विद्यार्थी कोणी मोठे झालेले असतील त्यांना बोलवा आणि एक मेळावा करा. आजी माझी विद्यार्थ्यांचा मेळावा कधीतरी ठरवायचा आणि त्या मेळाव्याच्या निमित्ताने काहीतरी प्रोग्राम ठेवायचा, वक्तृत्व स्पर्धा ठेवा किंवा अजून काहीतरी ठेवा आणि मुलांना प्रोत्साहन करा. असं मला तुम्हाला सांगितलं. अजून काय सांगायला पाहिजे का? काय बस झालं ना. आणि सगळ्यात शेवटी मी काय सांगतो की जीवनात यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टींची गरज असते. मी त्याला इंग्लिशमध्ये पेशन्स, पर्सिव्हरन्स आणि पार्डन म्हणतो. म्हणजे काय माहितीये की तुम्हाला खूप सहनशील शकता पाहिजे आणि सातत्य पाहिजे. लगेच सोडता कामा नये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की लोकांना माफ करण्याची कला असते. आपल्याला कित्येक लोक दुखवतात, काही कारणानं दुखवतात, त्यांना कळत नाही की ते आपल्याला दुखवतात. त्या सगळ्यांना माफ करायचं. आपल्याकडे कसं आहे की हुंक दिलं की ते नाही, माफ करायला शिकायला पाहिजे. तुमच्यासारखा मोठा गुण. तुम्ही जर दुसऱ्याला माफ केलं तर तुम्ही आनंदाने झोपू शकता. ज्याने तो वात्रटपणा केलेला असतो, तुम्हाला त्रास दिलेला असतो, तो झोपू शकत नाही. या माणसाने मला माफ केलं, मी तर त्याला इतका त्रास दिला होता.
हे शिकवलं पाहिजे आणि चांगली भाषा वापरली. भाषा हे सुसंस्कृतपणा दाखवते. भाषा अतिशय जोडणारी असते. मी जसं अस्खलित इंग्लिश बोलू शकतो, अस्खलित मराठी लिहू शकतो, हिंदी लिहू शकतो, संस्कृत येतं मला, परंतु ती भाषाकडे मी भाषा म्हणून बोलतो. मी जरी खेड्यात जन्मला असलो तरी मी कधीही अपशब्द वापरलेले नाही किंवा मी कधी शिव्या वापरल्या दिलेल्या नाही. मला आश्चर्य वाटतं, कारण ते माझ्या मनात असं की हे नाही वापरायचं, आपण कधी नाही वापरायचं. गावाकडे शिव्या देणे काय दर शब्दाला दर वाक्याला शिवीने सुरुवात करतात, बरोबर आहे. ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. भाषा हा अलंकार आहे, कधी वाईट भाषा नाही वापरायची. तुम्ही जर ते लक्षात ठेवलं ना, आणि शिक्षकांनी सुद्धा नाही वापरायची. मुलांना शिव्या कधी द्यायच्या नाही. मुलांना कधी तू मूर्ख आहेस, गाढव आहेस कधी नाही म्हणा. पण तुम्ही त्याचा त्या मुलाला तुम्ही दुखवता, तुम्ही ते करू नका. तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या. मुलं हे चूक करणारच. त्यांनी चूक नाही केली तर ती मुलं बसली. त्यांनी चूक तुम्ही शिक्षक यासाठी ती सुधारण्यासाठी आहात, बरोबर. तुम्ही शिक्षा सुधारलं पाहिजे. किंवा तुम्ही मुलांना कधी कमी लेखू नका. मी आज तुमच्या समोर उभा आहे कारण मी याच शाळेत शिकलो. अजून कुठल्या गावच्या शाळेत शिकलो असेल, नंतर अजून मी पुढे शिकलेलो असेल, परंतु मी माझ्या शिक्षकांना कधीच विसरलो नाही. मी माझ्या प्रत्येक शाळेत गेलेलो आहे, बोललेलो आहे. मी बऱ्याच ठिकाणी जातो, प्रमुख पाहुणा म्हणून जातो. आता पुढल्या आठवड्यात मी मद्रासमध्ये जाणार आहे. भारतभर फिरतो मी. ते कशावरती? ते मला ओळखतात एक शास्त्रज्ञ म्हणून किंवा अजून काय याच्यामुळे ते मला बोलवतात. मी जातो, भेटतो, परंतु कुठल्या तरी शाळेत मला घडवलं ना, त्या शाळेने घडवलं. या शाळेचा काहीतरी त्याच्यात वाटा आहेच ना. खारीचा का असे ना वाटा आहेच ना, तिचा आहे शाळेचा. तर मी कसं विसरणार. म्हणून ज्या वेळेला तुमचे कोरे सर, कोरेच ना तुमचं नाव, हे मला बेलोळ्याचे ह्या इथलं मोठे की आमचे तिथे पाहुणे. तर मी काय म्हणतो की ते माझ्या पाठी लागले की मला विचारत होते तुम्ही कधी येणार आहे, कधी येणार. मला असं गिल्टी फिलिंग वाटायचं. मला वाटायचं की आपण काहीतरी चूक करतोय, न जावं, कधीतरी जावं लागेल. आणि आता शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये मला महाराष्ट्र सरकारतर्फे त्याने मला त्यांच्या कमिटीचे मेंबर केले, त्यांचे ऍडवायझरी कमिटी सल्लागार मंडळात आहे मी. तर ते मला म्हणाले की सर तुम्ही या तारखेला येऊ शकाल. म्हणून मी आलो काल आणि म्हणलं की निदान काल मी हेमराजला सांगितलं. तू इथं शिकलास का रे? मी नाही तर गावामध्ये. गावाच्या तर तो कार्यक्रम चालू म्हणून मी इथे आलो आणि मला माहिती आहे तुम्ही चुलबुल करावं लागेल. तुम्हाला काय चहा पाणी वगैरे ठेवले की नाही? पोषणहार आहे ना, माया करतो. धन्यवाद. सर आज आपल्यामध्ये उपस्थित राहिले. जवळपास 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सर या ठिकाणी 2 वेळा भेट दिलेली आहे, पण दोन्ही वेळा मी असलेलं भाग्य मी या ठिकाणी अनुभवत आहे. आज सरांनी खरोखर आमचा सर्वांचा क्लास घेतलेला आहे, सर्वांचा क्लास आमचा घेतलेला आहे. कारण का की कसं असावं हे सरांच्या पहिल्यांदा आपल्याला सर्वांना कळतं. आणि त्यामुळं असे थोर असे व्यक्तित्व जे आहेत ते व्यक्तित्वांच्याकडे बघताना आम्हाला वाटतं की खरोखर आपलं भाग्य आपलं आहे, आपल्या शाळेचं भाग्य आहे, शाळेवडीचं भाग्य आहे की असे विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी घडवलेले आहेत. आणि म्हणूनच आम्ही पहिल्यांदाच पोस्टर लावताना विद्यालंकारचे अलंकार या नावाने त्या ठिकाणी आम्ही उल्लेख केलेला आहे. खरोखरच हा अलंकार जो आहे, हा दागिना जो आहे, हा आम्हा सर्वांना शोभून दिसणार आहे. आणि महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण जगभर हा अलंकार आहे. आणि आपल्यासारख्या थोर व्यक्तींचं बघून आमचे जे बालगोपाळ विद्यार्थी आहेत हे देखील आदर्श घेतील अशा पद्धतीने अपेक्षा आहे. त्याचबरोबर आज आमच्या या शाळेमध्ये अनेक 2-3 गोष्टींची सर कमतरता आहे. खेळामध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण गावचं आम्हाला सहकार्य आहे. आज विभागामध्ये नव्हे तर दिल्लीपर्यंत आम्ही जात आहोत वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून. मात्र
प्रयोगशाळेच्या मध्ये आम्ही थोडंसं कमी पडत आहोत. तर आमच्या शाळेची अशी विनंती आहे की आम्हाला तुमच्या नावानं एक सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभी करायची आहे आणि यासाठी आपलं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभावं अशा पद्धतीनं अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करत आहे. त्याचबरोबर दुसरे एक आमच्या बालचमूची मागणी आहे की या वर्षी त्यांना इस्रोला भेट द्यायला जायचं आहे, इस्रो सेंटरला. तर आपल्या माध्यमातून जर करता विनंती केली तिथे तर आमचे विद्यार्थी मागच्या वर्षीच म्हणत होते की आपण जाऊया. तर आम्हाला त्या ठिकाणी थोडस मी इस्रोचे चीफ आहेत ना सोमनाथ, मला ते चांगलं ओळखतात, त्याच्या अगोदरचे पण ओळखतात, मी त्या मदत करू शकतो. अशा पद्धतीने खरोखर आज आपण इतके मोठे आहात तर आमच्या सर विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने जाऊन नेमकं काय घडतंय. प्रयोगशाळेला काय खर्च आहे? प्रयोगशाळेचं जवळपास 2 लाखाचं इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी लागणार आहे. इमारत आहे आमची वरती 2 लाख. 2 लाखाचं म्हणजे 2 लाख. हो नक्की 2 लाखापर्यंत बजेट आहे. बजेट असं नियोजन केलेलं आहे. मात्र मी तुम्हाला देतो. तर या ठिकाणी 2 लाखाचं बजेट आम्ही सांगितलं मंजूर केलेलं आहे. खरोखरच कारण मॅडम बऱ्याच वेळा आमच्या तक्रार करतात की सर परीक्षेमध्ये हे रसायन नाही, हा मायक्रोस्कोप नाही, अशा पद्धतीने तक्रारी करतात. 2 लाख नक्की ना? 2 लाखापर्यंत. मी देतो. तर अशा पद्धतीने खरोखरच मनापासून मागापासून मी म्हणत होतो की सरांना सांगावं की नको, सांगावं की नको, भीत मी पडलो. काय माहितीये ना, इथेच चुकतो आपण. आपल्याला जे पाहिजे तिकडे म्हण कशी आली, ताकाला जायचं आणि भांड्याला असं तिकडे मागे हात असतो. कसं आहे, बाकीच्या चराट गप्पा झाल्या, भांड्या सोडून सगळ्या गोष्टी करतात. तर अशा पद्धतीने कोणाचं मी बोलत असताना देखील फोन करत असताना आम्ही म्हणत होतो की सरांना त्यांचं नाव मी तुम्हाला 2 लाख रुपये देईन, तुम्हाला कधी पाहिजे सांगा. तर त्याच पद्धतीने आपण नियोजन करूया आपल्या सरांच्या माध्यमातून. आणि आम्हाला इन्स्ट्रुमेंट दिली तरी पण देईन मी, परंतु माझा एक क्लासमेटच करून देईल, त्याचं काय मी त्याच्याच भानगडीत पडत नाही. तुम्हाला 2 लाख पाहिजे ना, मी तुम्हाला 2 लाख देऊ. चालेल. मला काय प्रश्न नाही, तुम्ही तुमच्या शाळेचा बँकेचा अकाउंट नंबर द्या, मी देईन तिकडे पाठवून. बरोबर. त्याचबरोबर खरोखरच कशा पद्धतीने जागृत असावं आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची जी काही नाळ आहे ही नाळ या ठिकाणी आपल्याला जोडलेली दिसून येते. आणि म्हणूनच आम्हाला या विद्यार्थ्यांच्याकडे बघून एक विद्यार्थी सर मनोगत व्यक्त करणार आहे आणि खरोखर त्याला काय मत व्यक्त करायचं, त्याला थोडंसं बोलायचं आहे, तुमच्याशी तुकच करायचं आहे. मी संचिताला बोलवतो इथं. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयाने प्रेरित होऊन शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी आपली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन केली आणि त्याचंच एक छोटंसं रोपटं म्हणजे आपली विद्यालंकार भवन शेळेवाडी ही शाळा. आज आपल्या शाळेमध्ये 150हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले सर म्हणजे जी.डी. यादव सर यांचा सत्कार समारंभ पार पडला आहे. मला सरांना सांगायला आवडेल की आज सरांच्याकडे जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा भारतातील सर्वात उंच शिखर म्हणजे एव्हरेस्ट शिखर हाच माझ्या डोळ्यासमोर आला आणि त्यातून मला अशी स्फूर्ती मिळाली की हाच एव्हरेस्ट शिखर आम्हाला सुद्धा गाठायचा आहे. आणि त्याप्रमाणे म्हणतात ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात धुवे. त्याचप्रमाणे सरांनी आम्हाला खूप काही दिलं आहे. आणि सर मी तुम्हाला ग्वाही देते की आमच्या शाळेतील असे अनेक विद्यार्थी अधिकारी होऊन येतील आणि एक दिवस असा असेल की या ठिकाणी खुर्च्या कमी पडतील, या ठिकाणी खुर्च्या कमी पडतील. एवढे कुठून मी माझे छोटेसे मनोगत थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपतराव यादव साहेब म्हणजे देशात नाही जगात ज्यांनी नाव कमवलं ते गणपतराव यादव साहेब आले आणि त्यांनी आमच्या शाळेला येऊन आमच्या शिक्षकांच्या सह क्लास घेतल्यासारखं सर्वांना चांगल्या पद्धतीनं जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा पहिल्यांदा ऋणी आहे. त्यांचं दातृत्व बघा. त्यांचे वडील हे डॉक्टर होते तर त्यांच्या पूर्वजापासून दातृत्वाची सवय आहे. त्यांचे वडील बैलगाडीतनं आमच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांनी इथं
डिलिव्हरी केसेस असतील तर त्यांना बैलगाडीतून आणायचं, ते रात्रीचं जर असेल तर रात्रीचं ते रात्रभर बसायचे त्या घरात आणि डिलिव्हरी त्या घरातली झाल्यानंतर ते आपल्या घरी जायचे सकाळी. तर हे असं त्यांच्या घराण्याला पहिल्यापासूनच दातृत्वाची सवय आहे आणि त्याने आल्याबरोबर पहिल्यांदा आपल्या 5वी ते 8वी पर्यंत 10वी पर्यंत 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक आलेल्यांना 1000 रुपये जाहीर केलं, दिले सुद्धा, पाठवलं सुद्धा, पोचलं सुद्धा. आणि आपल्या प्रयोगशाळेसाठी त्यांनी 2 लाख रुपये जाहीर केलं. त्यांचे वडील सुद्धा कुणाकडे पैसे नसले तर पैसे मागायचे नाहीत, घ्यायचं नाहीत, पण त्या घरात कोणत्याही प्रकारचा त्रास होणे असं ते हे करून चहा सुद्धा कुणाच्यात घ्यायचे नाही, असं करून ते आपल्या घरी जायचे. त्यांचं घराण्याचं दातृत्व आणि त्याने हे जे उंच शिखर म्हणजे जगात 1 नंबरचं शिखर गाठलेलं आहे, त्याबद्दल त्यांना मी आमच्या गावाच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि आमच्या शाळेत शिकून गेलेत म्हणून हे आम्हाला दातृत्व असं नाही, ते देशात कोणत्याही शाळेत गेले तर ते दातृत्वाला कमी पडणार नाहीत. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी आरवा पाटील. आज आमचे तसे पाहुणे आणि माझे मार्गदर्शक म्हणजे फक्त एक त्यांची आठवण देतो. मी या SSC बोर्डामध्ये दोन्ही SSC ज्यावेळी 2 नंबरला आलो त्यावेळी त्याने मला राजाराम कॉलेजला स्वतः, त्यावेळी कुठल्या वाहनाची सोय नव्हती, स्वतः STने आपण गेलो आणि तिथं म्हणजे राजारामला ऍडमिशन मिळायचं म्हणजे तुमचं हे कुठली इथल्या इंटरेस्ट असतात किंवा हे गमत, त्यावेळी एक प्रतिष्ठा होती म्हणजे राज्यामध्ये. तर तिथं मला ऍडमिशन दिलं. मलाही त्यावेळी मार्क चांगले पडले, ते मी बोर्डामध्ये 2 नंबरला आलेलो होतो. तर माझ्या कार्य बघायला म्हणजे थोडंसं काम आहे, त्याच्यामुळे मी त्यांना सध्याच्या म्हणून देतो. ते शक्यतो येत नाहीत घरला, नेतील काय बऱ्याच वेळा आम्ही फोन करतो, त्यांचं अभिनंदन वगैरे म्हणजे तुमचा नंबर आहे बऱ्याच वेळा टाकलेले आहे. ह्या शेळेवाडी हायस्कूल असू दे किंवा प्रायव्हेट हायस्कूल असू दे किंवा त्यांच्या अगदी ग्रामीण भागातील म्हणजे एका सामान्य कुटुंबातच आहेत शेतकरी म्हणून. जरी त्यांचे वडील डॉक्टर असले तर ते काय होते की असे कुठले MPBS किंवा हे नाही. दसपटलांनी सांगितलं तसं त्यांचा बाळणपणामध्ये हात करला होतो. त्यामुळे ते ह्या भागामध्ये प्रसिद्ध होते. त्यांचीच मुलंही म्हणजे आज जगामध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. ह्या जगामध्ये 100 सायंटिस्ट पैकी त्यामध्ये ते एकमेव त्यांची निवड झालेली आहे जगामध्ये. विचार करा, त्यांच्याबद्दल ते मार्गदर्शन देतील. जानेवारीला जे शास्त्रज्ञ होते 100 त्यामध्ये ते त्या हे क्षुल्लक गोष्टी आहेत. लक्षात आलं का? जगामध्ये असणं आणि विद्वता हे पंतप्रधान पुढारी आम्ही तुम्ही फक्त कसं याचे आहेत म्हणजे कसं एखाद्या मटक्याचे हे बनायचे. लक्षात आलं का? मी काय जास्त बोलत नाही, त्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. आज आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आदरणीय GD यादव सर आलेले आहेत. त्यांचं स्वागत आरवा पाटील साहेब आपले आणि सर्व ग्राम त्याबद्दल मी आमच्या गावाच्या वतीनं त्यांचं हार्दिक असा आभार व्यक्त करतो. तसेच त्यांनी इस्रोसाठी आपल्या विद्यार्थ्यांना तिथं व्हिजिटिंगसाठी आपण त्यांना मदत करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच इथून पुढे त्यांनी आमच्या शाळेकडे लक्ष असणारच आहे.